ची मैत्री तर मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय सलामीची जोडी पोहोचली एका बाजूला शुभम सुतार तर दुसऱ्या बाजूला अगदी आपण पाहतोय रामकृष्ण हरी पाडळे षटक क्रमांक पहिलं ऐश्वर्य तयार बॅटची काढा त्या ठिकाणी लागते अगदी आपण पाहतोय धाव कोणत्याही प्रकारची मिळणार नाही एक शांत वातावरण अगदी आपण पाहतोय महाळुंगे क्रिकेट क्लब महाळुंगे आणि त्यांच्या विरोधात श्री अमृतेश्वर क्रिकेट क्लब मोठा या दोन टीमच्या दरम्यान चालू असलेली लढत आपण पाहतो आहे शांत वातावरण आहे शुभम सुतार लढण्याची फार मोठी क्षमता आहे मोठा अनुभव पाठीमागा आहे आज सिद्ध करावं लागेल पहिली मॅच नक्की जिंकली एक पुन्हा एकदा स्वतःला सिद्ध करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये यावेळेला समोरच्या दिशेला उडवलाय गगनाला गवसणी घालणारा एक गगनभेदी गगनचुंबी ट्रिमेंडस सिक्सर 6 धावा हाच रोल प्ले करावा लागेल आणि क्षमता आहे शुभम सुतार मध्ये अगदी आपण पाहतो आहे शानदार षटकार ठोकलाय हाफ ट्रॅकर होता त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय शतरक्षक चेंडूवरती सिंगल प्राप्त केली जाईल एक धाव त्या ठिकाणी मात्र जी घेतली जाते या ठिकाणी सन्माननीय आदेश तांगडे सन्माननीय प्रशांत जाधव आणि त्याचबरोबर सिकंदर भोसले सन्माननीय रोहित सुर्वे आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत मुळशीक टेनिस बॉल क्रिकेट मधली नामांकित नावं आहेत तर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय रामकृष्ण हरी पाडळे लीडिंग एज लागली होती त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय मोठा अनुभव आहे रामकृष्ण हरी पाडळे यांच्या पाठीमागे अगदी आपण पाहतोय बरंचसं क्रिकेट खेळलंय मला चांगलंच आठवतंय अनेक चाहते आपले तयार केलेत रामकृष्ण हरी पाडळे यांच्या अवतीभोवती देखील फार मोठी गर्दी परिसरातल्या क्रीडांगणावरती होते कानेवाडीचं मैदान मला चांगलंच आठवतं त्या ठिकाणी मात्र जबरदस्त समर्थक चाहते ओ हा चेंडू अगदी आपण पाहतोय फ्रंट फुटवरती येऊन खेळायचा होता ऑन साइडच्या दिशेला धावफलक जर पाहिलं तर मात्र 8 वरती स्थिर षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ असताना आमच्या पारनेर तालुक्यात चिंचबळ स्टेडियम आळकुटीमध्ये मात्र चंदू बोर्डे सर जे भारतीय निवड समितीचे माजी अध्यक्ष होते त्यांच्या शुभ हस्ते सन्मान झाला रामकृष्ण हरी पाडळे यांचा नो बॉल पंचांचा इशारा येताना जो पाहायला मिळतो आहे सन्माननीय योगेश साळुंके आपण या ठिकाणी उपस्थित झालात आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत असेल 9 धावा धावफलकावरती षटक पहिलं मार्गस्थ आपण पाहतोय ऐश्वर्य खोपकर मोठा अनुभव आहे लीडिंग एज लागली होती त्या ठिकाणी कॉल केलाय अगदी आपण पाहतोय डायरेक्शनचा प्रयत्न बाल बचावलाय यस नो वेट या 3 गोष्टीवरती क्रिकेट नक्की डिपेंड असतं त्या ठिकाणी मात्र कॉल रामकृष्ण हरी पाडळे यांनी केला परंतु दुसऱ्या बाजूला नकार दिला आणि अगदी आपण पाहतोय या चेंडूवरती देखील धाव येताना पाहायला मिळत नाहीये बिनबाद 9 धावा धावफलकावरती षटक क्रमांक 1 चा खेळ त्या ठिकाणी संपलाय मुळशी अंतर्गत जेव्हा जेव्हा क्रिकेटच्या स्पर्धा झाल्या अनेक अर्धशतक रामकृष्ण हरी पाडळे असतील आणि त्याचबरोबर अगदी आपण पाहतोय शुभम सुतार टेनिस बॉल क्रिकेटचा मुळशी तालुक्याचा बाहुबली यांच्या नावावरती नक्कीच आहेत आज पुन्हा एकदा स्वतःला सिद्ध करण्यासाठी हे दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये उतरताना आपल्याला पाहायला मिळत आहे दोन्ही संघांची बॉडी लँग्वेज पॉझिटिव्ह नक्कीच पाहायला मिळते जिंकायचे आणि जिंकण्यासाठी दोन्ही संघ
100% आपलं देताना पाहायला मिळतील. 9 रन ऑन स्कोर कार्ड. षटक क्रमांक दुसरा. 4 षटकांची लढत आहे. झटपट क्रिकेट. 24 चेंडूंचा खेळ आपण या ठिकाणी पाहतो आहे. आणि षटक क्रमांक दुसरा घेऊन आलाय ओमकार मोहोळ. हे षटक क्रमांक दुसरा घेऊन येताना आपल्याला पाहायला मिळतो आहे. आत्मविश्वासानं खेळावं लागेल. सेल्फ कॉन्फिडन्स खूप महत्वाचा असतो. अगदी आपण पाहतोय म्हाळुंगे क्रिकेट क्लब म्हाळुंगे आणि त्यांच्या विरोधात श्री अमृतेश्वर क्रिकेट क्लब मुठा या दोन टीमच्या दरम्यान लढत चालू आहे. यावेळेला फ्रंट फुटवरती आले. बॅकवर्ड स्क्वेअर लेग दिशा निवडली. चेंडू सुसाट सीमा पार खणखणीत चौकार शुभम यांच्या बॅटमधून. सन्माननीय गणेश पारखे आणि त्याचबरोबर सन्माननीय मयूर पारखे आपण या ठिकाणी उपस्थित झालात. दोन्ही मान्यवरांचं हार्दिक स्वागत. धावफलकावरती धावा बिनबाद. 13 धावा धावफलकावरती आपण पाहतो आहोत. शुभम सुतार मुळशी टेनिस बॉल क्रिकेट विश्वाचा बाहुबली स्ट्राइक एंड वरती खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. बॅटची कडा पुन्हा एकदा लागते. शॉट फाईन लेगच्या दिशेला. सिंगल प्राप्त केली जाईल. त्या ठिकाणी यष्ट्या उडवल्यात परंतु सुरक्षित क्रीज मध्ये शुभम पोहोचताना पाहायला मिळतो आहे. क्रिकेट रसिक मोठ्या संख्येने मात्र उपस्थित होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावा स्कोर कार्ड वरती बिनबाद 14 धावा स्कोर कार्ड वरती आपण पाहतो आहे. यावेळेला मुळशी टेनिस बॉल क्रिकेटचा ढाण्या वाघ रामकृष्ण हरी पाडळे खेळतोय एक उत्तुंग षटकार. 6 धावा. थँक्यू. पारितोषिक येताना पाहायला मिळतंय सलग 3 षटकारांसाठी. गणेश भाऊ पारखे यांच्या वतीनं पारितोषिक असेल 2000 रुपयांचं पारितोषिक. मारा करण्यासाठी मात्र पुन्हा एकदा गोलंदाज तयार. हा चेंडू डॉट आहे. निर्धाव आहे. रामकृष्ण हरी पाडळ यांच्यासाठी पारितोषिक सलग 3 षटकार सलग 3 चौकारासाठी सुकुमार देशमुख यांच्या वतीनं 2500 रुपयांचं पारितोषिक. वातुंडे गावचे पोलीस पाटील सन्माननीय रामदासजी मानकर आपण उपस्थित झालात. आपलं हार्दिक स्वागत. यावेळेला पुन्हा एकदा मिड विकेट च्या दिशेला चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. उत्तुंग षटकार. थँक्यू. त्याचबरोबर वेगरे गावचे माजी आदर्श सरपंच सन्माननीय भाऊसाहेब मरगळे पाटील आपणही उपस्थित झाला. आपलं हार्दिक स्वागत. यावेळेला सूर मारलाय अगदी आपण पाहतोय. त्याचबरोबर या ठिकाणी भोर विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष सन्माननीय सागरशेठ धुमाळ आपण उपस्थित झालात. आपलं देखील मनापासून स्वागत. हार्दिक स्वागत. सगळ्या मान्यवरांचं हार्दिक स्वागत असेल. मान्यवर उपस्थित होत आहेत. अगदी आपण पाहतोय धावफलकावरची धावा जर पाहिल्या तर मात्र 2 षटकांची समाप्ती. 13 ची सरासरी 26 बनवल्यात. अगदी आपण पाहतोय 2 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये शेष असेल, शिल्लक असेल, बाकी असेल. ओव्हर क्रमांक 3 षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये टाकले जाईल. रजत तिकोने गोलंदाजी मार्क वरती. शुभम सुतार 5 चेंडू 12 वरती. रामकृष्ण हरी पाडळे 8 चेंडू खेळलाय 12 वरती मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळतोय. संघाचं धावफलक टोटल आपण पाहतोय 26 वरती जाऊन पोहोचताना पाहायला मिळत आहे. पहिल्या दिवसापासून दिवसभराच्या सत्रात मान्यवरांची फार मोठी गर्दी
या क्रिकेटच्या स्पर्धेच्या निमित्तानं अगदी आपण पाहतोय. ओ हा फटका अगदी आपण पाहतोय टीप मधून शतरक्षक चेंडूवरती येईल. दुसऱ्या धावेसाठी कॉल केलाय आणि त्या ठिकाणी मात्र दुसरी धाव मैदानाच्या आतमध्ये पूर्ण होते. स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल अगदी आपण पाहतोय 28 वरती. षटक क्रमांक 3 मार्गस्थ. या ठिकाणी मुळशी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उपाध्यक्ष सन्माननीय शंकरांना मातेरे आपण उपस्थित झालात. आपलं देखील मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. चेंडू सीमारेषेच्या बाहेर चौकारासाठी 4 रन. बिनबाद 32 धाबा धावफलकावरती. रजत तिकोनेवरती केलेला आक्रमण अगदी आपण पाहतोय. शुभम सुतार 7 चेंडूचा सामना केलाय. 18 वरती स्ट्राईक एंडवरती खेळताना पाहायला मिळतोय. काही सन्मान अगदी आपण व्यासपीठावरती संपन्न करतोय. पोलीस पाटील वातुंडे सन्माननीय रामदास मानकर, त्याचबरोबर माजी आदर्श सरपंच ग्रामपंचायत वेगरे सन्माननीय भाऊसाहेब मरगळे, त्याचबरोबर सन्माननीय सागर शेठ धुमाळ अध्यक्ष राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस भोर विधानसभा मतदारसंघ या मान्यवरांना आपण व्यासपीठावरती सन्मानित करत आहोत. सन्माननीय जीवन पारखी, सन्माननीय मयूर पारखी आणि त्याचबरोबर गणेश पारखी यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते हा सन्मान व्यासपीठावरती संपन्न करायचा आहे. व्हाईट बॉल आहे अगदी आपण पाहतोय. धावफलक जाऊन पोहोचताना पाहायला मिळतंय ते 34 वरती. तिसरं षटक मार्गस्थ आहे. थरार रंगताना नक्कीच जो पाहायला मिळेल. सिंगल प्राप्त केली जाईल या चेंडूवरती अगदी आपण पाहतोय. व्हाईट बॉल. पंचांचा इशारा येताना जो पाहायला मिळतोय. अवांतर धावा या जास्तीत जास्त खर्च केल्या जात आहेत. यावेळेला अगदी आपण पाहतोय लॉंग ऑनच्या दिशेला शतरक्षक चेंडूवरती येईल. डीप मधून सिंगल प्राप्त केली जाईल या चेंडूवरती देखील. धावफलक 37 वरती. बिनबाद 37. तिसरं षटक मार्गस्थ. रामकृष्ण हरी पाडळे स्ट्राईक एंड वरती अगदी आपण पाहतोय. यावेळेला थोडासा मिस टाइम. स्वतः गोलंदाज चेंडूच्या खाली कॉटन बोर्डची शिकार अगदी आपण पाहतो आहे. चांगली फलंदाजी साकारत होते. रामकृष्ण हरी पाडळे चांगली फलंदाजी करत होते. मैदानाच्या आतमध्ये अटॅकिंग माइंडनं फलंदाजी करत होते. एक मोठा फटका खेळत असताना त्या ठिकाणी मात्र कॉटन बोर्डची शिकार ठरताना पाहायला मिळत आहेत. विकेटचं पतन. तर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आता पोहोचताना आपल्याला पाहायला मिळेल. व्यासपीठावरती काही सन्मान आपण संपन्न करत आहोत. वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित झालेले पोलीस पाटील वातुंडे सन्माननीय रामदास मानकर, त्याचबरोबर माजी आदर्श सरपंच ग्रामपंचायत वेगरे सन्माननीय भाऊसाहेब मरगळे, त्याचबरोबर सन्माननीय सागर शेठ धुमाळ अध्यक्ष राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस भोर विधानसभा मतदारसंघ, सन्माननीय शंकरांना मातेरे उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मुळशी तालुका यांचं आगमन या ठिकाणी होताना पाहायला मिळतंय. त्यांच्या समवेत आलेला सर्व मित्र परिवार त्यांचंही हार्दिक हार्दिक स्वागत असेल. विनंती आहे की आपण व्यासपीठावरती येऊन आसनस्थ व्हायचंय. सन्माननीय गणेश पारखी यांना विनंती करेल की आपण त्यांचा सन्मान व्यासपीठावरती संपन्न करायचा आहे. या वेळेला अगदी आपण पाहतोय बॅकवर्ड स्क्वेअर लेगला सूर मारलाय, धूर देखील उडालाय. अगदी आपण पाहतोय काय ड्रॉप होतोय. फ्लॅट फटका त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. चांगले एफर्ट क्षेत्ररक्षकाचे पाहायला मिळाले. अगदी आपण पाहतोय 3 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर 39 एका गाड्याच्या मोबदल्यात शेवटचं षटक, अंतिम षटक, अखेरचं षटक मैदानाच्या आतमध्ये टाकले जाईल. स्लॉग ओव्हर आणि या ओव्हरमध्ये जास्तीत जास्त धावा प्राप्त करण्याचा प्रयत्न राहील. अगदी आपण पाहतोय या 2 टीम मैदानाच्या आतमध्ये ही मॅच खेळत आहेत. त्यामध्ये महाळुंगे क्रिकेट क्लब महाळुंगे
आणि दुसऱ्या बाजूला अगदी आपण पाहतोय श्री अमृतेश्वर क्रिकेट क्लब मुठा, या दोन टीमच्या दरम्यान चालू असलेली ही लढत क्रिकेटचे रसिक पाहत आहेत. अंतिम षटक, शेवटचं षटक, अखेरचं षटक. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज होईल. भव्य दिव्य अशा प्रकारचं क्रीडांगण त्यावरती चालू आहे. श्री काळभैरवनाथ करंडकाचा हा थरार स्वर्गीय पहिलवान कुमार विक्रम शिवाजी पारखी, कुमार महाराष्ट्र केसरी, ऑल इंडिया चॅम्पियन यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी आयोजित केलेली ही क्रिकेटची स्पर्धा अगदी आपण पाहतो आहे. यावेळेला अगदी आपण पाहतोय लॉंग ऑनच्या दिशेला केले आक्रमण. चेंडू एक टप्पा खातोय, जाईल सीमारेषेच्या बाहेर, खणखणीत चौकारासाठी 4 रन. धावफलक 43 वरती षटक क्रमांक 4 मार्गस्थ. यावेळेला शुभमचा हा फटका अगदी आपण पाहतोय, सिंगल प्राप्त केली जाईल. अगदी आपण पाहतोय शेवटचा आणि अंतिम षटक प्रगती पथावरती चालू आहे. त्यामुळे धावा बनवण्यासाठी नक्कीच प्रत्येक चेंडूवरती प्रयत्न होईल. 44 चांगलं स्कोर कार्ड आतापर्यंत सेट केले जात आहे मैदानाच्या आतमध्ये. सलामीला आलाय शुभम, 11 चेंडूंचा सामना केलाय, 24 वरती खेळतोय. सौरभ त्याला 7 नक्कीच देताना पाहायला मिळतोय. अगदी आपण पाहतोय स्कोर कार्ड वरती नजर टाकली तर धावा 44 धावा धाव फलकावरती आहेत. हाफ ट्रॅकर होता त्या ठिकाणी पुन्हा एकदा स्क्वेअर लेगच्या दिशेला ऐश्वर्य चेंडूवरती पोहोचताना आपण पाहतोय सिंगल प्राप्त केली जाईल, 1 धाव प्राप्त केली जाईल. शुभम सुतार चांगली फलंदाजी साकारली आहे. शेवटचे काही चेंडू खेळण्यासाठी स्ट्राइक एंड वरती येत आहेत. मुळशी टेनिस बॉल क्रिकेटचा बाहुबली, आणि यावेळेला अगदी आपण पाहतोय चेंडू 1 टप्पा खातोय, जातोय सीमारेषेच्या बाहेर, खणखणीत चौकारासाठी 4 रन. एकूण 50 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 4 मार्गस्थ. स्वप्नील शिंदे गोलंदाजी मार्कवरती आहे. फुलटॉस अगदी आपण पाहतोय, संधी प्राप्त झाली एक. बिमर चेक केला जाईल. अगदी आपण पाहतोय पंचांनी इशारा केला त्या ठिकाणी तिसऱ्या पंचांकडे की हा चेंडू चेक केला जावा. बिमर चेक केला जाईल. शांत वातावरण आतापर्यंत अगदी आपण पाहतोय 4 षटकांमध्ये एक चांगला स्कोर सेट केला गेलाय महाळुंगे क्रिकेट क्लब महाळुंगे टीमच्या वतीनं. तिसरे पंच कार्यरत आहेत. अगदी आपण पाहतोय निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवतील. फेअर डिलिव्हरी निर्णय येताना पाहायला मिळतोय. आणि याच बरोबर एक इनिंग संपली. एक बनवल्या गेल्या धावा 50, टार्गेट सेट केले 51 धावांचं. 51 इज टार्गेट. पारितोषिक येत आहे लागोपाठच्या 3 विकेट, लागोपाठचे 3 षटकार, लागोपाठचे 3 चौकार. सन्माननीय गणेश भाऊ पारखी यांच्या वतीनं पारितोषिक असेल 2000 रुपयांचं पारितोषिक असेल. चला नेक्स्ट बोट टीम नाणेफेक आपण संपन्न करत आहोत. भैरवनाथ शिवशक्ती क्रिकेट क्लब मान आणि काशिग त्यांच्या विरोधात आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. दोन्ही टीमच्या कर्णधारांना विनंती असेल की आता आपण नाणेफेकीसाठी टॉस बॉक्स मध्ये उपस्थित राहावं. चला महाळुंगे क्रिकेट क्लब महाळुंगे आपल्याला विनंती असेल आपण मैदानावरती पोहोचायचे. 51 धावांचा असेल टार्गेट.
सन्माननीय समीर मांडेकर या क्रिकेटच्या स्पर्धेच्या निमित्तानं आवर्जून उपस्थित होत आहेत. त्यांचं देखील मनापासून स्वागत, हार्दिक हार्दिक स्वागत. संपूर्ण मुळशी टेनिस बॉल क्रिकेट विश्वाचं लक्ष या स्पर्धेकडे लागून आहे. आज शेवटचा हाफ संपन्न होत असताना दिग्गज संघ आमने सामने आणि त्यांच्यातील संघर्ष नक्कीच आपण पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये टार्गेट सेट केले 51. चला बॅट्समन आपल्याला विनंती आहे. तर या ठिकाणी या स्कोररनं थोडीशी दुरुस्ती केली आहे. त्यांनी कळवलंय की शेवटच्या बॉलवरती जी विकेट होती म्हणजे 49 झालेल्या आहेत, 50चं टार्गेट असेल. 50 रन इज टार्गेट. चला मॅच चालू होणं आता गरजेचं आहे. निर्धारित वेळेपेक्षा आपण उशिरानं चाललेलो आहोत. मॅच क्रमांक 5 मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय जी खेळवली जाते. आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्कोरर पाठीमागे बसलेत अमित भुजबळ सर. तर जाऊया मैदानाच्या आतमध्ये. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पोहोचताना आपलं पाहतोय. तर जाऊया मैदानाच्या आतमध्ये. 50 धावांचं लक्ष. गोलंदाजी मार्कवरचे गोलंदाज सज्ज होईल. यानंतरच्या महत्वपूर्ण मॅचचा टॉस देखील आपण संपन्न करणार आहोत. मी आपले जे मान्यवर व्यासपीठावरती आहेत पोलीस पाटील वातुंडे, सन्माननीय रामदास मानकर, व्हाईट बॉल आहे. त्यानंतर सन्माननीय भाऊसाहेब मरगळे, माजी आदर्श सरपंच ग्रामपंचायत वेगरे, सन्माननीय सागर शेठ धुमाळ, अध्यक्ष राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस भोर विधानसभा. तिन्ही मान्यवरांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते नाणेफेक संपन्न होते. आपण टॉस बॉक्स मध्ये पोहोचायचे. दोन बलाढ्य संघांमध्ये खेळ रंगणार आहे खास. पाहूया श्री काय भैरवनाथ करंडक 2025 मध्ये पुढच्या सामन्यासाठी कोण होणार आहे टॉस का बॉस. 24 चेंडू आणि जिंकण्यासाठी या 49 धावांची गरज. ओमकारसाठी टाकलेला हा चेंडू पुन्हा एकदा वाईड. अगदी आपण पाहतोय एक एक्स्ट्रा स्कोर कार्ड बरोबर जोडली जाईल. धावफलकावरती धावा जर पाहिल्या तर मात्र 2 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. मयुरेश अगदी आपण पाहतोय हे षटक क्रमांक पहिलं टाकताना पाहायला मिळतोय. दोन धावा धावफलकावरती अगदी आपण पाहतोय. चेंडू थोडासा खाली राहतोय. अगदी आपण पाहतोय पोहोचेल लॉंग स्टॉपला चौकारासाठी 4 रन. सिक्स रन ऑन स्कोर कार्ड. 6 धावा धावफलकावरती आपण पाहतो आहे. 23 चेंडू 44 या मॅचचं समीकरण अगदी आपण पाहतोय. चांगली सुरुवात ओमकारच्या बॅट मधून.
चौकार येताना आपण पाहिला. यावेळेला आणखीन एक निर्धाव स्वरूपाचा चेंडू पेश केलाय. अगदी आपण पाहतोय पहिले षटक मयुरेश हाताळताना पाहायला मिळतो. पहिले 2 चेंडू वाईड पाहायला मिळाले, परंतु त्यानंतर केलेलं कमबॅक अगदी आपण पाहतोय. 6 रन ऑन स्कोर कार्ड. षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ. 22 बॉल 44 या मॅचचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये तयार होताना जे पाहायला मिळत आहे. शांत वातावरण, कोण मारणार बाजी या लढतीमध्ये अगदी आपण पाहतोय. लॉंग रनअप आहे मयुरेश. यावेळेला लॉफ्ट केलाय समोरच्या दिशेला. अगदी आपण पाहतोय स्ट्रेट ड्राईव्ह. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. खणखणीत चौकारासाठी 4 रन. कॉपी बुक स्टाईल फटका पाहायला मिळाला, पुस्तकी फटका पाहायला मिळाला. अगदी आपण पाहतोय हा चौकार मैदानाच्या आतमध्ये वसूल केलाय आणि 2 अंकांमध्ये धावफलकानं प्रवेश केलाय. 10 धावा. शेवटचे 21 चेंडू 40. ही मॅच जिंकण्यासाठी आवश्यक. एक संघर्षमय मुकाबला क्रिकेटच्या रसिक या ठिकाणी पाहतायत, अनुभवतायत, आनंद घेतायत. मयुरेश गोलंदाजी मार्कवरती तयार. 21 चेंडू 40 त्या मॅचचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. यावेळेला पुन्हा एकदा शतरक्षक चेंडूवरती पोहोचेल तोपर्यंत 2 धावा प्राप्त केल्यात. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केले जाते मैदानाच्या आतमध्ये. कोणत्या प्रकारचा दबाव हे दोन्ही फलंदाज जुगारताना पाहायला मिळत नाहीत. चांगली सुरुवात टीमला मात्र करून दिली आहे. धावफलकावरची धावा 12. आतापर्यंत 4 चेंडू टाकले गेलेत. 20 चेंडू आणि जिंकण्यासाठी 38 धावांचं लक्ष मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो आहे. समान ताकदीच्या 2 संघांची झुंज आणि त्यांच्यातील संघर्ष आपण पाहतो आहे. ओमकार मोहोळ 4 चेंडू 10 वरती. स्ट्राइक एंड वरती पुन्हा एकदा स्क्वेअर लेगच्या दिशेला शतरक्षक चेंडूच्या खाली. झेल झालाय. पहिल्या विकेटचं पतन अगदी आपण पाहतोय. फलंदाज बाद. थँक्यू. यश मिळतंय गोलंदाजाला अगदी आपण पाहतोय. विशेष म्हणजे अगदी आपण पाहतोय सुरुवात 2 चौकारांनी केली होती. अनेक गोलंदाज आपण पाहतो एखादा चौकार षटकार आल्यानंतर थोडेसे भयभीत होता, परंतु त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय आत्मविश्वास ही गोष्ट खूप महत्त्वाची असते. सेल्फ कॉन्फिडन्स खूप महत्त्वाचा असतो. माझ्यात देखील लढण्याची क्षमता आहे हे प्रत्येक वेळेला आपल्या मनाला प्रश्न विचारला पाहिजे आणि तोच प्रश्न मयुरेशने स्वतःला विचारला असेल. यश मिळवताना पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. यावेळेला अगदी आपण पाहतोय शतरक्षक चेंडूच्या खाली टिपलाय झेल. बॅक टू बॅक विकेट. 2 फलंदाज लागोपाठचे बाद. मयुरेश जबरदस्त गोलंदाजी करत असताना चांगलं कमबॅक मयुरेशचं. अगदी आपण पाहतोय धावफलकावरची धावा 12. 2 गड्यांच्या मोबदल्यात 18 चेंडू 38 मॅचचं समीकरण. थँक्यू. सन्माननीय राहुल जगताप आणि सन्माननीय अगदी आपण पाहतोय अमोल उबाळे या क्रिकेटच्या स्पर्धेच्या निमित्तानं आवर्जून उपस्थित होत आहेत. मी दोन्ही मान्यवरांना विनंती करेल की आपण अस्वस्थ व्हायचे. आपलं हार्दिक स्वागत असेल. 18 चेंडू 38 या मॅचचं समीकरण. नवीन गोलंदाज अजिंक्य गोलंदाजी मार्कवरती. ओव्हर क्रमांक 2 आता टाकली जाईल. अगदी आपण पाहतोय 18 बॉल 38. मॅच बॅलन्स आहे दोन्ही टीमच्या बाजूने आहे. जो चांगली कामगिरी करेल तो मात्र विजय पताका फडकवताना आपल्याला पाहायला मिळेल. ती टीम कोणती हे मात्र पाहायचंय.
ऐश्वर्य बऱ्याच वेळानंतर स्ट्राईक वरती आला. या अगोदरच्या मॅच मध्ये जबरदस्त फटकेबाजी केली होती. यावेळेला अगदी आपण पाहतोय ड्राईव्ह केलाय ऑन साइडच्या दिशेला. त्या ठिकाणी डीप मधून शतरक्षक येतो. एक सिंगल प्राप्त केली जाईल. एक धाव त्या ठिकाणी मात्र जी घेतली जाते. 13 वरती धावफलक जाऊन पोहोचते. 17 चेंडू 37 धावांची गरज ही मॅच जिंकण्यासाठी आवश्यक. लेफ्ट अँड राईट कॉम्बिनेशन अगदी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. अमोल उभे स्ट्राईक एंड वरती आता पोहोचताना आपल्याला पाहायला मिळतात. व्यूहरचना वारंवार मात्र जी बदलवली जाईल. प्रत्येक मॅच महत्वाची, प्रत्येक सामना महत्वाचा आणि प्रत्येक खेळाडू आपली 100% मैदानाच्या आतमध्ये देण्याचा प्रयत्न करतोय. हा ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटचा बाज आणि साज आहे. या ठिकाणी पैसा महत्वाचा नाहीये. या ठिकाणी प्रतिष्ठा खूप महत्वाची आहे. वर्षभर चर्चा होत असते श्री काळभैरवनाथ करंडक कोणी जिंकला, वर्षभर चर्चा होईल. चॅम्पियन बनण्याचं स्वप्न प्रत्येकानं पाहिलं असेल. अगदी आपण पाहतोय सिंगल प्राप्त केली जाईल. धावफलक जाऊन पोहोचेल 14 वरती. ओव्हर क्रमांक 2 मार्गस्थ. 16 चेंडू 36 धावांची गरज. आपण पाहतोय गोलंदाजी मार्गावरती पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. अजिंक्य 2 चेंडू चांगले प्रस्तुत केलेत. कोणत्या प्रकारचा मोठा फटका खेळू द्यायचा नाही. हा इरादा, हा निश्चय, हा प्रयत्न सक्सेस होताना पाहायला मिळतोय. ऐश्वर्य स्ट्राईक एंड वरती खेळण्यासाठी पुन्हा एकदा तयार. यावेळेला स्लोअर वन पाहायला मिळाला. गती परिवर्तन या चेंडूमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. अगदी आपण पाहतोय धावफलक स्थिर असेल 14 वरती. शेवटचे 15 चेंडू 36 धावांची गरज ही मॅच जिंकण्यासाठी आवश्यक. संघर्ष रंगलाय मैदानाच्या आतमध्ये. जितना बडा संघर्ष जीत उतनी शानदार होती. अगदी आपण पाहतोय ऐश्वर्यमध्ये देखील क्षमता आहे. यावेळेला अगदी आपण पाहतो आहे स्क्वेअर लेगच्या दिशेला फटका खेळलाय. चांगले शतरक्षण. बॅकअपला त्या ठिकाणी रामकृष्ण हरी नक्कीच पोहोचले होते. धावफलकावरती धावा जर पाहिलं तर मात्र 15. शेवटचे 14 चेंडू 35 धावांची गरज. संघर्ष जारी. कोण कोणावरती पडणार आहे भारी. बेस्ट वर्सेस बेस्ट असा मुकाबला. सद्यस्थितीला ही मॅच जर पाहिली तर मात्र दोन्ही टीमच्या हातात अगदी आपण पाहतोय स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा कोणत्या प्रकारचा संपर्क पाहायला मिळत नाहीये. धावफलक जर पाहिलं तर मात्र 15 वरती 13 चेंडू 35 या मॅचचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये तयार झाले. लास्ट 13 बॉल 35 रिक्वायर. ऑन साइडच्या दिशेला दिशा देण्याचा प्रयत्न. फ्रंट फुट वरती आले होते. आणखीन एक चांगला चेंडू प्रस्तुत केलाय. याच बरोबर षटकाची होईल समाप्ती. 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 35 धावांची गरज. रणनीती आखली जाईल. डावपेच आखले जातील. अगदी आपण पाहतोय कर्णधार ही बाब खूप महत्वाची. कोणता गोलंदाजाचा केव्हा उपयोग करायचा, वापर करायचा. अगदी आपण पाहतोय हे षटक खूप महत्वाचं असेल. 12 चेंडू 35 या षटकात किती धावा येत आहेत, शेवटच्या षटकामध्ये किती धावा शिल्लक ठेवल्या जात आहेत हे मात्र आपल्याला पाहायचं आहे. आणि षटक क्रमांक 3 घेऊन गोलंदाज येताना आपल्याला पाहायला मिळतो आहे. कोण आहे दत्ता? बॉलर कोण आहे? दत्ता. दत्ता पवन. अगदी आपण पाहतोय गोलंदाजी मार्गवरती सज्ज. निलेश पाडाळे. अगदी आपण पाहतोय गोलंदाजी मार्गवरती समोर आहे ऐश्वर्य. फ्रंट फुटवरती अगोदरच आले होते. अगदी आपण पाहतोय शतरक्षकच्या चेंडूवरती पोहोचेल. सिंगल प्राप्त केली आहे. त्या ठिकाणी धावबाची संधी रामकृष्ण हरी पाडाळे चेंडूवरती. अगदी आपण पाहतोय ही धाव कंप्लीट होईल. ऐश्वर्य जास्तीत जास्त आपल्याकडे स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न करेल. 90चा काळ जर पाहिला तर अगदी आपण पाहतोय सचिन पर्व होतं. आणि त्यावेळेला सचिन ज्यावेळेस मैदानावरच्या वरती असायचा ना, विरोधी संघाचा नेहमीच प्रयत्न असायचा की या स्ट्राईक पासून त्याला वंचित ठेवायचं. ऑस्ट्रेलिया टीम नेहमी सांगायचे सचिनला बाद करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत नाही, तर त्याला स्ट्राईक पासून कसं वंचित ठेवता येईल यासाठी प्रयत्न करतो.
ऐश्वर्याने स्ट्राईक आपल्याकडे घेतली आहे, परंतु हा चेंडू निर्धाव आणि अगदी आपण पाहतोय आता 10 चेंडू आणि जिंकण्यासाठी 33 धावांचं लक्ष. अगदी आपण पाहतोय 17 वरती 2 गडी बाद आहेत. लिडिंग एज त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय शतरक्षक चेंडूवरती चांगली गोलंदाजी केली जाते. निलेश पाडाळे प्रभावित करताना पाहायला मिळत आहेत. आतापर्यंत 3 चेंडू टाकलेत, 2 धावा खर्च केल्यात. जबरदस्त गोलंदाजी निलेश पाडाळे यांची अगदी आपण पाहतोय. रोखून ठेवण्याचा प्रयत्न, जखडून ठेवण्याचा प्रयत्न, बांधून ठेवण्याचा प्रयत्न. यावेळेला अगदी आपण पाहतोय आणखीन एक डॉट बॉल त्या ठिकाणी मात्र प्रस्तुत केलाय. धावफलक जर पाहिलं तर मात्र स्थिर 17 वरती 8 चेंडू 33. बॉल्स आणि रन्स तफावत वाढत चालली आहे, गुणोत्तर प्रमाण वाढत चाललंय त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय. निलेश पाडाळे यावेळेला अगदी आपण पाहतोय उलट्या दिशेला फटका खेळलाय रिवर्सचा आणि सक्सेस देखील झालाय. ऐश्वर्य चौकार, 4 रन. थँक्यू. सलग 3 चौकार, सलग 3 विकेट, सलग 3 षटकार. पारितोषिक आहे गणेश भाऊ पारखे यांच्या वतीनं 2000 रुपयांचं पारितोषिक आहे. 21 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात 7 चेंडू 29. या मॅचचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये तयार होताना जे पाहायला मिळत आहे. ऐश्वर्य चौकार खेळताना आपल्याला पाहायला मिळाला. या षटकातील हा शेवटचा चेंडू. फुल टॉस अगदी आपण पाहतोय. कव्हर पॉइंटला गॅप मध्ये चेंडूला खेळून काढलंय. डीप मधून शतरक्षक चेंडूवरती सिंगल प्राप्त केली जाईल आणि मॅचचं समीकरण नक्कीच बदलतंय. हे षटक खऱ्या अर्थानं गुणोत्तर प्रमाण या सामन्याचं बदलून टाकताना आपल्याला पाहायला मिळत आहे. 6 चेंडू 28. टर्निंग पॉइंट असेल हे षटक अगदी आपण पाहतोय. एक चौकार निश्चित आला, परंतु निलेश पाडाळे यांनी प्रभावित करणारी गोलंदाजी खऱ्या अर्थानं केली आणि त्या ठिकाणी आता 6 चेंडू 28 या मॅचचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये तयार होताना जे पाहायला मिळत आहे. लास्ट 6 बॉल 28 रिक्वायर. 22 वरती 2 गडी बाद आहेत. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज. ऐश्वर्य अगदी आपण पाहतोय स्ट्राईक एंड वरती उभा असेल. आनंद पाडाळे अगदी आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती. यावेळेला संधी प्राप्त झाली, परंतु चेंडू खूप दूर पाहायला मिळाला शतरक्षकापासून. 2 धावा त्या ठिकाणी घेतल्या जातील. बरंचसं क्रिकेट खेळलंय. 1 रन शॉट. मला वाटतं शॉर्ट रन देण्याचा विक्रम अजय आवळे सरांच्या नावावरती, परंतु अचूक निरीक्षण क्षमता अगदी आपण पाहतोय जे आहे ते आहे. जास्तीत जास्त शॉर्ट रन आतापर्यंत नक्कीच त्यांनी मात्र ज्या दिल्यात. अगदी आपण पाहतोय डीप थर्ड मॅनच्या दिशेला चेंडू पोहोचताना आपल्याला पाहायला मिळेल. चौकारासाठी 4 रन. समीकरण या सामन्याचं पुन्हा एकदा बदलताना पाहायला मिळेल. आता 4 चेंडू शेवटचे शिल्लक. जिंकण्यासाठी 23 धावांची गरज. श्री अमृतेश्वर क्रिकेट क्लब मुठा ही टीम मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करते, तर दुसऱ्या बाजूला अगदी आपण पाहतोय महाळुंगे क्रिकेट क्लब महाळुंगे टीम क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळते. वाईट बॉल आहे, खराब स्वरूपाचा चेंडू आहे. क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये शेवटचा चेंडू जोपर्यंत पडत नाही तोपर्यंत या खेळाची भविष्यवाणी करणं कठीण असतं. यावेळेला या फटक्यात ताकद पाहायला मिळते. स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून ठोकलाय एक शानदार षटकार ऐश्वर्या यांच्या बॅटमधून. थँक्यू 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 थँक्यू. 3 चेंडू 16 या मॅचचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये तयार झाले. आणखीन एक मोठा फटका आला तर फार मोठी रोमहर्षकता या मॅच मध्ये तयार होईल.
3 चेंडू 16 या मॅचचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये तयार होताना जे पाहायला मिळतंय. यावेळेला हा फटका अगदी आपण पाहतोय. चेंडू एक टप्पा खातोय, जातोय सीमारेषेच्या बाहेर चौकारासाठी 4 रन. किरती खरी किरता परी किरती खरी किरता परी हरी भगवा ध्वजा हरी भगवा ध्वजा. 2 चेंडू 12 अगदी आपण पाहतोय मॅच रंगली आहे, सामना रंगताना पाहायला मिळतोय. 2 चेंडू 12 धावांची गरज. ऐश्वर्य अगदी आपण पाहतोय जबरदस्त फलंदाजी करताना पाहायला मिळतोय. एक षटकार त्या पाठोपाठ चौकार ठोकलाय आणि आता 2 बॉल 12 या मॅचचं समीकरण. 6 चेंडू 28 असं समीकरण असताना चांगली फलंदाजी साकारताना ऐश्वर्य. यावेळेला परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, जबरदस्त तडाखा, लांब लांब लांबच लांब षटकार अगदी आपण पाहतोय 44 वरती धावफलक. थँक्यू थँक्यू थँक्यू. एकदा ऐश्वर्याची फलंदाजी आवडली असेल तर जोरदार टाळ्या. 1 चेंडू 6 वरती सामना त्यांना आणलाय. 14 चेंडू 30 वरती नाबाद खेळतो आहे. 1 बॉल 6 वरती सामना आणलाय. स्वतःच्या मनाला त्यानं प्रश्न विचारला, मी अनेक उन्हाळे पावसाळे पाहिलेत, मी बरचसं क्रिकेट खेळलंय, त्यामुळे मी शेवटपर्यंत ही मॅच नेऊ शकतो. सेल्फ कॉन्फिडन्स पाहायला मिळाला, आत्मविश्वास पाहायला मिळाला आणि जबरदस्त फलंदाजी साकारताना शेवटचा 1 चेंडू आणि आता जिंकण्यासाठी 6 धावांची गरज. गोलंदाजी मार्कवरती अगदी आपण पाहतोय अनुभवी आनंद पाडळे सज्ज आहे. लाईट बॉल टू गो. ऐश्वर्य तयार आहे. 1 चेंडू 6 जबरदस्त रंगली ही मॅच अगदी आपण पाहतोय. यावेळेला हा फटका जाईल सीमारेषेच्या बाहेर. काय जबरदस्त फलंदाजी साकारली. एक नाव आहे ऐश्वर्य. अगदी आपण पाहतोय जबरदस्त खेळ करत ही मॅच जिंकली आहे श्री अमृतेश्वर क्रिकेट क्लब मुठा टीमनं. जबरदस्त फलंदाजी ऐश्वर्य करताना पाहायला मिळतो आहे. 6 चेंडू 28 समीकरण पूर्ण केलंय ऐश्वर्यानं. एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया ऐश्वर्यांचं. 15 चेंडू 36 धावांची खेळी ऐश्वर्य खोपकर अगदी आपण पाहतोय आणि या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच देखील ऐश्वर्य ठरताना पाहायला मिळेल.